हाय फाय नमस्ते. मी तुमचा प्रथमेश भाट. तुम्ही मला पाहत आहात प्रथमेश भाट कुटुंब या कौटुंबिक यूट्यूब चॅनलवर. प्रेक्षक, डोक्यावरती केस, चेहऱ्यावरती दाढी आल्यावर मी अद्भुत इनक्रेडिबल वाटतोय ना? प्रेक्षक, प्रथमेश भाट कुटुंबाची स्थापना मूळतः 7 जानेवारी 1688 मध्ये झाली. प्रथमेश भाट कुटुंबात 2 प्रकारचे भाट असतात. पहिलं म्हणजे राजे लोकांचे हिशोब लिहिणारे भाट, दुसरं म्हणजे राजे लोकांची स्तुती करणारे भाट. मात्र मी प्रथमेश भाट हा जो भाट आहे, राजे लोकांचे हिशोब लिहिणारे भाट यांच्यातला येतो. पाहायला गेलं तर प्रथमेश भाट कुटुंबात टोटल 123 प्रकारच्या विधी आहेत. मात्र मला 123 प्रकारचे विधी सर्व माहीत आहेत. मात्र आत्ताच्या क्षणात मी तुम्हाला 69 विधीच दाखवू शकतो. बाकीचे विधी एक प्रकारे आत्ताच्या वेळेस टॅबू आहेत आणि त्या खूप साऱ्या गोष्टींमुळे रोधक आहेत. बाकीच्या ज्या विधी आहेत त्या विधी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, जर का मला शक्य असेल तर. मात्र आपण ह्या 69 विधी नक्कीच पाहणार या प्रथमेश भाट कुटुंबाच्या चॅनलवर, जे की कौटुंबिक यूट्यूब चॅनल आहे. प्रेक्षक, मला एक असं सांगायचं आहे की मी हाय फाय नमस्ते धन्यवाद प्रणाम अशा प्रकारे करतो. त्याचं कारण, प्रेक्षक, प्रथमेश भाट कुटुंबात नमस्कार करताना हा हात हृदयाच्या मधोमध ठेवून अशा प्रकारे मान खाली झुकवून आदराने वरती उचलत नमस्ते बोललं जातं. असं हात मध्ये ठेवायचा, मान झुकवून उचलताना नमस्ते. नमस्ते बोलत असताना आम्ही जेव्हा मान खाली करतो आणि जेव्हा मान उचलतो, मान खाली करताना आमचे डोळे बंद होतात आणि वरती मान उचलताना डोळे आदराने उघडले जातात आणि नमस्ते असं बोललं जातं. तर तुम्ही म्हणाल की मग तुमच्यामध्ये दोन्ही हाताने नमस्कार किंवा नमस्ते करत नाही का? करतात ना. पण केव्हा त्या मुलाचं लग्न झालं तेव्हा त्याची बायको येते आणि मुलगा असाच इकडे हात ठेवतो. बायको स्वतःचा उजवा हात मुलाच्या डाव्या हाताला स्पर्श करते आणि मग दोघे जण एकत्र असं हृदयाच्या मध्ये हात ठेवून नमस्ते असं बोललं जातं. जेव्हा एखादा व्यक्ती बाहेर जात असेल, म्हणजेच आत्ताच्या काळाप्रमाणे टाटा बाय बाय करायचं असेल, तर प्रथमेश भाट कुटुंबामध्ये हा जो हात आहे, या हाताचा जो मधला भाग आहे तो तुमच्या छातीवरती असा ठेवला जातो आणि म्हणजे मान खाली घालून डोळे बंद करत धन्यवाद बोललं जातं आणि मान वरती उचलताना डोळे उघडत उघडत प्रणाम. प्रेक्षक, तुम्हाला समजलं का? म्हणजे पहा, असा हृदयावरती हात ठेवला जाईल, मान खाली घालायची, असे म्हणजे असे डोळे बंद करत मान खाली घालायची आणि मान खाली घालताना बोलायचं धन्यवाद आणि मान वरती वर करत करत डोळे उघडायचे आणि हलक्या हासरेद्वारे बोलायचं प्रणाम. म्हणजे बघा, हात असा मी ठेवला, धन्यवाद प्रणाम. पुन्हा एकदा बघा, धन्यवाद प्रणाम. उत्कृष्ट वाटतं ना? तुम्ही पण ट्राय करून पाहू शकतात आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमचा नमस्ते आणि आमचा धन्यवाद प्रणाम म्हणजेच प्रथमेश भाट कुटुंबातलं नमस्ते त्यासोबत
धन्यवाद, प्रणाम. तुम्हाला कशा प्रकारे वाटलं ते सांगा. आता प्रेक्षक, तुम्हाला मी सांगितलं काही मिनिटापूर्वी, प्रथमेश भाट कुटुंबात 123 विधी आहेत. त्याच्यातलीच एक विधी अशी आहे, ती म्हणजे छल्ला. छल्ला म्हणजेच तुम्ही एका रिंगाला अनेक चाव्या अडकवतात आणि त्याच्यावरती काहीतरी एखादी दोरी असते किंवा हुक असतं. तर तशाच प्रकारे प्रथमेश भाट कुटुंबाचा देखील छल्ला आहे घरांच्या बाबतीतला. तो अशा प्रकारचा आहे. आत्ताच्या क्षणाला 3च चाव्या आहेत. हा छल्ला तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करून सांगू शकता. हा आहे प्रथमेश भाट कुटुंबाच्या घरांच्या चाव्यांचा छल्ला. आता हे छल्ल्याचं गणित सुद्धा 7 जानेवारी 1688 मध्ये ज्या कोणी प्रथमेश भाट कुटुंबाची स्थापना केलेली होती त्या काळात, तेव्हा छल्ल्याचं गणित सुद्धा त्यांनी बनवलेलं होतं. मी सुद्धा तशाच प्रकारचं हा जो छल्ला आहे 7 जानेवारी 2023 रोजी बनवण्यात आलेला आहे. तर हा छल्ला कशा प्रकारे वाटला कमेंटमध्ये मेन्शन करा. आत्ताच्या वेळेस धन्यवाद, प्रणाम.